ते निश्चितपणाने यशस्वी होतील आणि अनेक इनोव्हेशन त्यांनी प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरवलेले आहेत। इंडियन काउन्सिल फॉर टेक्निकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट यांनी स्टार्टअप फेस्टची खरं म्हणजे सुरुवात केली आणि बघता बघता त्याचं स्वरूप इतकं मोठं झालं की नागपूर महानगरपालिका आणि इनोव्हेटिव्ह काउन्सिलच्या निर्मितीनं आज आपण दुसऱ्या वर्षी या महत्त्वपूर्ण अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होतो आहोत। नवीन खूप करण्याची इच्छा असते, पण कुठेतरी ही मर्यादा मला आहे आणि मी करू शकत नाही आणि मग पुढे ते जीवनामध्ये मी करू की न करू अशा अनेक अडचणी अनेक तरुणांसमोर किंवा अनेकांसमोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण असं ज्यांच्या जीवनामध्ये किंवा ज्यांना करायची इच्छा असेल त्यांना मार्गदर्शन करण्याकरताच नंदाताईंनी या ठिकाणी हे इनोव्हेशन पर्व विशेष करून आयोजित केलेला आहे। अनेक लोकांनी जीवनामध्ये अशा पद्धतीने संकटात आणि संघर्षात आपल्या मनामध्ये ज्या इच्छा आहे त्याच्यावरती मात करून जीवनामध्ये यशस्वी झालेले आहेत आणि अनेक इनोव्हेशन त्यांनी प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरवलेले आहेत, ज्याचा उल्लेख आता आपले राज्यमंत्री प्रणय फुकेंनी आपल्या भाषणामध्ये अनेक उदाहरणं देऊन या ठिकाणी केलेला आपण ऐकलेला आहे। आणि म्हणून जे काही आपल्याला करायचं आहे ते करा, त्याचं मार्गदर्शन या ठिकाणी निश्चितपणाने आपल्याला मिळेलच, पण केंद्र आणि राज्य सरकार सुद्धा या ठिकाणी आपल्याला जे काही करायचं असेल त्या ठिकाणी भक्कमपणानं आपल्या पाठीमागे उभं राहील आणि हे करण्यासाठी आपल्याला काय मार्गदर्शन पाहिजे असेल ते या इनोव्हेशन पर्वातून नंदाताई आणि कडू सर आणि अन्य जे तज्ञ आहेत ते तज्ञ या इनोव्हेशन पर्वातून आपल्याला निश्चितपणे देतील आणि मला खात्री आहे या इनोव्हेशन पर्वातून जे मार्गदर्शन मिळेल या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी अनेक तरुण यामध्ये पुढे येतील आणि जीवनामध्ये अनेक गोष्टी ज्या त्यांच्या मनामध्ये आहे त्या प्रत्यक्षात उतरवताना ते निश्चितपणाने यशस्वी होतील आणि हे यशस्वी करण्यामध्ये नंदाताई याच्यामध्ये हे जे पर्व त्यांनी या ठिकाणी आयोजित केलं आहे निश्चितपणाने त्यांचंही समाधान या ठिकाणी होतील आणि अनेक तरुण आणि विद्यार्थी त्यांच्या भावी जीवनामध्ये यशस्वी होतील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। या सगळ्या इनोव्हेशन पर्वाला मी माझ्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा नंदाताईंनी अतिशय चांगलं हे पर्व या ठिकाणी आयोजित केलं त्याबद्दल मनपूर्वक त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। धन्यवाद।